धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल मापाडी कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज विविध कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती देखील या हमाल मापाडी कामगार संघटनांच्या वतीने बंद ठेवण्यात आली। आपण बघू शकतो की या ठिकाणी जो काही माल आहे तो येऊन पडलेला आहे, मात्र आज या ठिकाणी हमाल मापाडी कामगारच उपलब्ध नसल्याने हा माल पडून आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज संपूर्ण भारत बंदची हाक घेण्यात आली आहे। हमाल मापाडी कामगारांना दर 10 तारखेच्या आत पगार द्यावा, त्यासोबत त्यांना पेन्शन योजना लागू करावी, संपूर्ण जिल्ह्यामध्ये हमाल मापाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आजचा हा बंद जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। आणि या पार्श्वभूमीवरती जर का पुढील काही दिवसांमध्ये याबाबत केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या या सगळ्या संदर्भात कुठलाही निर्णय न घेतला गेला नाही तर जेल भरो आंदोलन करण्याचा देखील इशारा हमाल मापाडी कामगारांच्या वतीने देण्यात आलेला आहे। आणि एकंदरीतच बाजार समितीतले सगळे व्यवहार आज या निमित्तानं ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात हमाल मापाडी कायदा लागू करावा, तसंच हमाल मापाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करावी आणि 10 तारखेच्या आत पगार देण्यात यावा, यासह विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या असून या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने तोच निर्णय न घेतल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा हमाल मापाडी कामगारांनी दिलेला आहे। मार्केट आज पूर्ण बंद आहे, पुरे बंद आहे, सगळे धुळे जिल्ह्याचे मार्केट सगळे बंद आहे। सागरी धान्य गोडून आज सगळे बंद आहे। आज आम्ही या ठिकाणी जाऊन हायवे रोडला जाऊन आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। तरी सरकारने याची दखल घ्यावी ही विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।